सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्ते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मार्गशीर्ष महिन्यातील आज तिसरा गुरुवार आहे. स्वामींची नित्यसेवेत खंड पडून द्यायचा नाही. आत्ता दत्त सप्ताह झालेला आहे. ज्यांना नव्याने स्वामींच्या सेवेत सहभागी व्हायचं असेल त्यांनीही होऊ शकता. आज आपण बोलणार आहोत की तिसरा गुरुवार आहे. 4 गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यात पडलेले आहेत. शेवटच्या चौथ्या गुरुवारी येत आहे एकादशी. तर उद्यापन आहे हे गुरुवारांचं, ते कधी करायचं आहे, हे व्रत उद्यापन सांगता कधी कशी करायचे त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर आज गुरुवार तिसरा आणि पुढच्या गुरुवारी एकादशी. तर एकादशीला काय असतं की देवांचाही उपवास असतो. बऱ्याच जणांची एकादशी असते व एकादशीला सवाशीण घालणं रुजून असतं, कारण की देवांचा सगळ्यांचा उपवास असतो, त्यामुळे त्या दिवशी सवाशीण घालता येत नाही. तर एकादशी असणाऱ्यांसाठी सांगते की तुम्ही पुढचा गुरुवार एकादशी तुमची असेल तर नाही पकडलात तरी चालेल, किंवा एखादा एक्स्ट्रा पुढचा गुरुवार पकडलात तरीही चालू शकतो, कारण की एकतर तुमची एकादशी रुजू होईल किंवा एकतर गुरुवार रुजू होईल. पण एकादशी मोडता येत नाही. एकादशीचं सगळ्यांना माहीत आहे की 12ला एकादशी ही सोडली जाते. त्यामुळे एकादशी ज्यांची असेल त्यांनी एकादशी पकडावी. आणि ज्यांना गुरुवार वाटतंय की माझा एक गुरुवार राहिला त्यांनी अगदी पुढच्या गुरुवारी सुद्धा पकडू शकता, किंवा या गुरुवारीपर्यंत. तर शेवट एकादशी आल्यामुळं आपण काहीही करू शकत नाही. फक्त आज आपण सांगतेबद्दल बघणार आहोत. तर मी काय सांगते ते पहिलं ऐका. एकादशी जी आहे त्याच्याबद्दल आपण बोलूयात, पण सेवा काय आज तुम्हाला करायची आहे त्याबद्दल आधी थोडक्यात माहिती घेऊया. तर लवंगा बघा, अख्ख्याला 16 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. पौर्णिमेला किंवा दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हाला ही सेवा झाली नसेल करायला तर तुम्हाला काय करायचं आहे, 16 लवंगा घ्यायच्या. त्यावर 16 वेळा एक लवंग हातात घ्यायची. त्यावरती प्रत्येक वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. अशा 16 वेळा 16 लवंगा महालक्ष्मी अष्टकम म्हणून श्रीयंत्रावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत. त्या आजच्या दिवस तिथंच राहून द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा देव्हाऱ्यात लाल वस्त्रात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही त्या खाऊ शकता किंवा काढा करताना त्यात तुम्ही टाकू शकता. तर ही सेवा खूप प्रभावी आहे. तर ही सेवा केंद्रातून आपल्या दिली जाते. त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा तुम्हाला रुजू करायची आहे. कुंकुमार्चन करताना काय करायचं आहे, तर श्रीयंत्रावर, महालक्ष्मीच्या फोटोवर, देवीच्या टाकावरती किंवा अगदी सुपारीवरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन कसं करावं याचे अनेक व्हिडिओ मी आधीही सांगितलेले आहेत किंवा माहिती दिलेली आहे. तर कुंकुमार्चन तुम्हाला श्रीसुक्त म्हणून 16 वेळा करायचं आहे, किंवा अगदी 1 वेळासुद्धा श्रीसुक्त म्हणून करू शकता, किंवा महालक्ष्मीचा मंत्र आहे ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नमः असं म्हणून करंगळी शेजारचं बोट व अंगठा याने आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असतं. बाकी देवीच्या टाकावर, सुपारीवरती तुम्ही 5ही बोटांनी कुंकुमार्चन करू शकता. तेच कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा कुंकुमार्चनासाठी वापरू शकता. ही एक सेवा तुम्हाला आज दिवसभरात रुजू करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करून श्रीसुक्त 16 वेळा, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र 16 वेळा व 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे. 16 वेळा नाही जमलं 3 वेळा करा, 5 वेळा करा, किंवा अगदी 1 वेळासुद्धा तुम्ही ही सेवा रुजू करू शकता. तर ही झाली सेवा. आता आपण सांगतेकडे वळूया. तर करायचं आहे काय, तर शेवटच्या गुरुवारी एकादशी असल्यामुळं तुम्हाला जी सवाशीण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात जेवायला घालता तर ती तुम्हाला आजच्या म्हणजे तिसऱ्या गुरुवारी जेवण करून घालायचं आहे. म्हणजे तुम्ही सायंकाळी जेव्हा रात्री तुम्ही जेवायला बोलवणार तेव्हा तुम्हाला ती आजच जेवायला घालायची आहे रात्री. तर एक सवाशीण बोलवायची, तिची ओटी भरायची आहे. जेवण तुम्ही काहीही करू शकता, पुरणपोळी करू शकता, गोडधोड, खीर, चपाती यापैकी काहीही बनवून आजच सवाशीण तुम्हाला जेवायला घालायची आहे. त्याचबरोबर चौथ्या गुरुवारीसुद्धा असंच पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. एकादशी असली तरी पूजा मांडणी चुकवायची नाही. पूजा मांडणी करायची आहे, कारण की आपण देवपूजा एकादशी असली तरी चुकवतो का, तर नाही. त्यामुळे देवांची जी पूजा मांडणी आहे तर पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. महालक्ष्मीची मांडणीसुद्धा करायची आहे एकादशी असली तरी. आणि चौथ्या गुरुवारी तुम्हाला सांगता म्हणजे काय, तर अगदी तुम्ही सवाशीण बोलवणार असाल महिला, आणि जर मुली बोलवणार असाल 5-7 तर त्यांना तुम्ही दूध देऊ शकता, मसाले दूध देऊ शकता,
किंवा फळं देऊ शकता व ग्रंथपोथी आपण देत असतो. तर ती ग्रंथपोथी कोणतंही एक फळ किंवा तुम्हाला अजून यथाशक्ती काही करायचं असेल, त्यांना कोणती वस्तू द्यायची असेल तर ती तुम्ही शेवटच्या गुरुवारी देऊ शकता. फक्त देवांचा उपवास असल्यामुळं व सवाष्णी घालणं रुजू नसल्यामुळं तुम्हाला आजच्या म्हणजे 3ऱ्या गुरुवारी सवाष्णी जेवायला घालायची आहे आणि कुमारिका घालायच्या असतील तरीही आज घालायच्या आहेत. पुढच्या गुरुवारी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर 5 कुमारिका, 7 कुमारिका किंवा 5 सवाष्णी, 7 सवाष्णी यांना फळाचं जे आहे ते फळं तुम्हाला द्यायचे आहेत, दूध द्यायचं आहे, पोथी द्यायची आहे किंवा गजरा तुम्ही आणणार असाल तर गजरे देऊ शकता, ओटी भरू शकता. आज तुम्हाला सवाष्णी जेवायला घालायची आहे, तिची ओटी वगैरे भरायची आहे आणि पुढच्या गुरुवारी या पद्धतीने फळ दूध देऊन तुम्हाला सांगता करायची आहे. तर या पद्धतीनेच सांगता करायची आहे. 4थ्या गुरुवारी उपवास पकडायचा का तर हो, गुरुवार असेल तर गुरुवारचा उपवास पकडा. आता मार्गशीर्षमधला गुरुवार असल्यामुळे शक्यतो मार्गशीर्षचाच गुरुवार पकडा. बऱ्याच जणांचे स्वामींचे गुरुवार चालू असतील तर तो गुरुवार तुम्हाला याच्यात पकडता येणार नाही. एकादशी असेल त्यांनी एकादशी पकडा. तर एकादशीगत पकडायचं आहे कारण की दोन्हीपैकी एकच उपवास रुजू होऊ शकतो हे सगळ्यांना माहीत आहे. तर या पद्धतीने साधी पोळी सांगता करायची आहे. जास्त काही याचा बाऊ करू नका. एकादशी असली तरीही तुम्हाला सेवा मांडणी सगळं काही करायचं आहे. फक्त सवाष्णी त्या दिवशी तुम्हाला घालता येणार नाही किंवा जेवण कुणाला उपवासामुळं रुजू होणार नाही. पण तुम्हाला ग्रंथ देऊ शकता, फळं देऊ शकता, दूध देऊ शकता व देवीला सुद्धा तुम्हाला उपवासाचा फराळाचाच नैवेद्य 4थ्या गुरुवारी दाखवायचा आहे. आणि आज जे काही असेल ते सवाष्णी जेवायला घाला. पुरणपोळीचा नैवेद्य आई भगवतीला सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे आजच. तर या पद्धतीने साधी भोळी सेवा रुजू करायची आहे. महालक्ष्मीचं जास्तीत जास्त पठण करा, आरती करा आणि ग्रंथपोथीचं वाचन करा. खूप सुंदर सेवा आहेत या. तर एवढीच आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि बाकी उद्यापन हे जे आपण मांडलेलं आहे तर त्याचं काय करायचं याचा सेपरेट मी व्हिडिओ बनवेन, कारण की व्हिडिओ असा फार मोठा होतो. त्यामुळे याच्याबद्दल संपूर्ण माहिती शेवटच्या गुरुवारच्या आधी मी पोस्ट करेन. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.